नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं महा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण TCS आणि IBPS पॅटर्ननुसार काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्कीच पहा। तर पहिला प्रश्न आहे, आमची तारा आता कॉलेजात जाते या वाक्यातील अधोरेखित नाम कोणत्या प्रकारचे आहे? तारा हा अधोरेखित नाम आहे, तर याचं उत्तर आहे विशेष नाम। कधी कधी सामान्य नाम विशेष नामाचे कार्य करतात। दिलेल्या वाक्यातील तारा हे सामान्य नाम असून येथे विशेष नाम सारखा उपयोग केला आहे। क्ष व ज्ञ यांचा समावेश वर्णमालेच्या तक्त्यात काय म्हणून केला जातो? विशेष संयुक्त व्यंजने म्हणून केला जातो। मूळ मराठी वर्णमालेत एकूण वर्णांची संख्या किती आहे? 48। सुरुवातीला वर्णमालेमध्ये एकूण 48 वर्ण होते। शासन निर्णय 2022 नुसार महाराष्ट्र शासनाने स्वीकारलेल्या वर्णमालेमध्ये 52 वर्ण आहेत। स्वर हे 14 आहे, स्वरादी 2 आहे, व्यंजने 34 आहे आणि विशेष संयुक्त व्यंजने हे 2 आहे, जे क्ष आणि ज्ञ आहे। क्ष आणि ज्ञ हे 2 विशेष संयुक्त व्यंजने आहे। पुढचा प्रश्न, सचिनने शतक ठोकले वाक्यातील कर्त्याची विभक्ती ओळखा। आता याचं खरं उत्तर येईल तृतीय विभक्ती, पण इथं ऑप्शनमध्ये दिले का त्यांनी नाही, तर उत्तर आहे यापैकी नाही। दिलेल्या वाक्यातील सचिन हा कर्ता असून याला ने या तृतीय प्रत्यय लागला आहे, म्हणून तृतीय विभक्ती योग्य उत्तर असेल। पुढचा प्रश्न, आपण स्वतः 2 शब्द बोला। अधोरेखित सर्वनाम कोणत्या प्रकारचे आहे? पुरुषवाचक सर्वनाम आहे। दिलेले वाक्यातील आपण हे तुम्ही या अर्थाने वापरले आहे, म्हणून हे पुरुषवाचक सर्वनाम आहे। द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम, आपण हे सर्वनाम तिन्ही पुरुषात व दोन्ही वचनात वापरतात। आता प्रथम पुरुष, मध्यम पुरुष आणि उत्तम पुरुष आणि दोन्ही वचन एकवचन आणि अनेक वचन मध्ये वापरतात, बहुवचन मध्ये वापरू शकत नाही। पुढचा प्रश्न, राजा घोड्यावर बसून निघाला वाक्यातील अधोरेखित शब्दातील सामान्य रूप ओळखा। घोड्या हा सामान्य रूप आहे। विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी जसे शब्दांचे सामान्य रूप होते तसे शब्दयोगी अव्यय लागण्यापूर्वी सामान्य रूप होते। आता येथे मूळ शब्द आहे घोडी आणि सामान्य रूप आहे घोड्या। पुढचा प्रश्न, वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजे क्रियापद होय। तो नेहमीच भांडण करतो या वाक्याचा काळ कोणता? रीती वर्तमान काळ। वाक्यातील नेहमी हा शब्द रीती वर्तमान काळ दर्शवतो। वाक्यात नेहमी, सतत असे शब्द आल्यास तो रीती वर्तमान काळ असतो किंवा रीती मग भविष्य असो किंवा भूतकाळ असो किंवा वर्तमान असो, पण तो रीती असतो। पुढचा प्रश्न, पैठणी या शब्दाचा विशेषणाचा प्रकार ओळखा। नामसाधित विशेषण। नामसाधित विशेषण एखाद्या नामाबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी जेव्हा दुसऱ्या नामाचा वापर केला जातो तेव्हा त्यास नामसाधित विशेषण असे म्हणतात। पैठणी साडी, सोलापुरी चादर, बनारसी शालू इत्यादी। पैठण, सोलापूर, बनारस हे मूळची नामे आहेत, हे शहरांची नावे आहे। पुढचा प्रश्न, ज्या शब्दांवर लिंग, वचन, विभक्ती यांचा परिणाम होऊन त्यांच्यात बदल होतो अशा शब्दांना काय म्हणतात? विकारी शब्द असे म्हणतात। नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद यामध्ये लिंग, विभक्ती, वचन यानुसार परिणाम होतो, म्हणून ही विकारी शब्द आहे। पुढचा प्रश्न, पैशापेक्षा माणूस मोठा या वाक्यातील पेक्षा कोणता शब्दयोगी अव्यय प्रकार आहे? याचं उत्तर आहे तुलनावाचक। शब्दयोगी अव्यय वाक्यातील नाम किंवा सर्वनाम यांचा वाक्यातील इतर शब्दांशी असणारा संबंध दर्शविणाऱ्या अविकारी शब्दाला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात। शब्दयोगी अव्यय नेहमी एखाद्या नामाला किंवा नामाचे कार्य करणाऱ्या शब्दाला जोडून येतो। तुलनावाचक शब्द पेक्षा, तर, मध्ये, परीस। पुढचा प्रश्न, अबब किती मोठा साप आहे यातील अबब काय आहे? केवळ प्रयोगी अव्यय आहे।
केवळ प्रयोगी अव्यय आल्यास नेहमी असा सिंबल वापरला जातो. केवळ प्रयोगी अव्यय आपल्या मनातील विचार व्यक्त करण्याअगोदर उत्कट भावना व्यक्त करण्यासाठी केवळ प्रयोगी अव्यय वापरतात. अबब ऐश्वर्यदर्शक केवळ प्रयोगी अव्यय आहे. थँक्यू फ्रेंड्स. माझे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.